नुकताच महाशिवरात्रीचा उत्सव देशभरात साजरा करण्यात आला असून महाडमधील वीरेश्वर महाराज मंदिरात देखील महाशिवरात्री भाविकांनी मोठ्या उत्साहात साजरी केली। तेथे महाशिवरात्रीपासून सलग 4 दिवस यात्रेनिमित्त छबिन्याचे आयोजन करण्यात आले होते। छबिनाच्या या दिवशी महाडमध्ये मोठी जत्रा भरते। या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते। खाद्यपदार्थ आणि खेळण्यांच्या दुकानांनी बाजारपेठ फुलून निघाली। इतर करमणूक साधनांची वर्दळ सुद्धा पाहायला मिळाली। उत्सवादरम्यान अनेक भागात पोलीस देखील सतर्क असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे या यात्रोत्सवात पोलीस पथकांकडून विशेष सीसीटीव्ही तैनात करण्यात आले आहेत। आम्ही जन्मापासून महाडमध्ये राहतो 14 गावावरती। हा छबिना उत्सव सगळ्यात छान असतो। आम्ही मुद्दाम सुट्टी टाकून या दिवसाची वाट बघतो की तेव्हा छबिनाला आणि केव्हा आम्ही रात्रभर या छबिनाने फिरू शकू। महाडचा छबिना म्हटलं की एक कधी आहे याचा उत्साह इतका असतो की मी माझ्या मैत्रिणींना पण सांगत असते चला आपण महाडला जाऊ छबिन्याला। इतकी मजा येते की लहानपणीच्या आठवणी आणि मोठेपणीचं सगळं इतकं म्हणजे बाहेर आपण कुठल्याही ह्याच्यात गेलो मॉलमध्ये वगैरे तिथे पाळणे वगैरे असले तरी पण महाडच्या छबिन्याची मजा एक औरच असते। त्यामुळे खास इंदापूरवरून छबिन्यासाठी महाडला येते। आता हा उत्सव जो या ठिकाणी होतो तो माघ वद्य एकादशीला होतो। माघ वद्य एकादशीला गादी पूजन पेटी पूजन करून उत्सवाची सुरुवात होते आणि रोज रात्री कीर्तन होतं। महाशिवरात्रीच्या दिवशी जातमाता देवी आम्ही वाजत गाजत या मंदिरात आणतो आणि दुसऱ्या दिवशी पारायण, तिसऱ्या दिवशी महानैवेद्य आणि चौथ्या दिवशी छबिना होतो। या छबिन्यामध्ये आजूबाजूच्या सर्व पालख्या येतात। नाते असेल, दासगाव असेल, चोचिंद, शिरगाव, मांडले अशा 8-10 पालख्या या ठिकाणी येतात आणि रात्री सर्व पालख्या आल्यानंतर गोंधळ होतो आणि गोंधळ झाल्यानंतर महाराजांचा छबिना उठतो। मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।